विस्कोसी की तरफ से आप सभी को दीपावली की शुभकामनाएं। 6, 7, 8, 9, 10 रेडी। मी जिंकलो। वाईट हवेने पकडलं ना? कधी उन्हाळा कधी थंडी, बदलत्या मोसमामध्ये इम्युनिटी कमी होण्यामुळे जंतू खोकला सर्दी सारखे आजार पसरवतात। डेटॉल संपूर्ण कुटुंबासाठी, कारण फक्त डेटॉलला रोज आंघोळ केल्याने मिळते न दिसणाऱ्या किटाणूंपासून सुरक्षा। निवडा आपला डेटॉल, बी 100% शुअर। The energy that flows, the energy that cares, it's all one energy. That drives, the energy that feeds, it's all one energy, it's all one energy. The energy that grows, the energy that flows, the energy that shapes, it's all one energy, it's all one. Businesses, one powerful group, Murugappa. आली माझ्या घरी ही दिवाळी, स्वप्न रंगात न्हाऊन आली। आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी दिवाळी। दररोज सकाळी 8 आणि संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी 24 तासवर। फोर आणि सिक्सरची चौफेर फटकेबाजी, पेनल्टी शूटआउट्सनं मारली बाजी, ड्यूज आणि मॅच पॉइंटनं केली कमाल, नॉकआउट केल्यावर रिंगमध्ये धमाल। क्रीडा विश्वातल्या प्रत्येक सामन्याची खबर स्पोर्ट्स बार फक्त झी 24 तासवर। आता हे आमच्यावरती आलेले प्रसंग असे काय, आता कसे कोण पाहिजे रे? ऑटोग्राफ देता का? ऑटोग्राफ तुम्हीच पाहिजे का? शिक्षणास पार का जमीन, ते महाराज कोसळणे खरं आहे का? आता त्या बंदुकीमध्ये गोळी नाही। मालकृष्ण घेऊन निघाले जुनेच साठे लोटे। हसरी दिवाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30, दुपारी 4:30 आणि रात्री 10:30 वाजता। मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांच्या दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा मेट्रो न्यूज फक्त झी 24 तासवर। दररोज रात्री 8 वाजता। सहप्रायोजक पैरागॉन ऑफिस चप्पल, इमटेक पावर, द डायहार्ट इन्वर्टर बैटरी जो रोशन करे इंडिया को, बीटेक्स मलम, दांत खज खुजली से छुटकारा, बाबा द फ्रेशनेस ऑफ लाइफ, चारंगधर सुखसा रखवटी, सकाळी पोट टकाटक आणि एके पिल्स पोट साफ होण्याची हमखास खात्री। फोर आणि सिक्सरची चौफेर फटकेबाजी, पेनल्टी शूटआउट्सनं मारली बाजी, ड्यूज आणि मॅच पॉइंटनं केली कमाल, नॉकआउट केल्यावर रिंगमध्ये धमाल। क्रीडा विश्वातल्या प्रत्येक सामन्याची खबर स्पोर्ट्स बार फक्त झी 24 तासवर। झी 24 तास, एक पाऊल पुढे। अभिनेता रोनित रॉयच्या भरधाव कारची तिघांना धडक, 2 गंभीर जखमी, अंधेरी पोलिसांकडून रोनितला अटक। दिवाळीच्या मुहूर्तावर बाळासाहेबांनी फोडली अण्णांवर टीकेच्या फटाक्यांची माळ, अण्णांची मनशांती त्यांच्याच लोकांनी केली नष्ट, सामनातून टीम अण्णांवर प्रहार। राज्यात आज दिवाळी पाडव्याचा उत्साह, पुणेकरांची दिवाळी पहाट रंगली पंडित जसराज यांच्या गायनानं। मुंबईसह नाशिक, कोल्हापूरकरांची दिवाळी पहाट झाली सुरेल, पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीला सुवर्णालंकारांनी बढवलं।
नमस्कार, मी निलिमा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. स्मॉल स्क्रीनवरही दिवाळीचा जल्लोष साजरा होतोय. हा जल्लोष आपण अनुभवणार आहोत आमच्या दिवाळी ब्लास्ट या खास शो मधून. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या दिवाळी ब्लास्टला. दिवाळीसाठी मिठाई खरेदी करायला अभिनेत्री मृणाल दुसानीस पोहोचलीये दादरच्या श्री स्वामी समर्थ मिठाईच्या दुकानात. पाहुयात मृणालनं इथे येऊन काय काय गोड खरेदी केलीये. नमस्कार, मी मृणाल दुसानीस. ओळखलं ना? झी 24 तासच्या माझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहितीये, जसं दिवाळी हा सणांचा राजा आहे आणि अशा या सणाला जर आपण मिठाई खरेदीने केली, खूप खरेदीने केली आणि मिठाई खरेदीने केली तर तुमच्या या आनंदाला 4 चांद कसे लागणार. तर आज मी दादरच्या स्वामी समर्थ मिठाईच्या दुकानात आले आहे, जे सुप्रसिद्ध मिठाईचं दुकान आहे. मी खरेदी करणार आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर खरेदी करा. चला बघूया यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत. चलो. दिवाळी ह्या सणात आपण आपल्या नातेवाईकांना भेटतो, आपल्या मित्रमैत्रिणींना भेटतो, त्यांना गिफ्ट्स देतो, त्यांना गोडधोड खायला घालतो. अहो, गोडधोड म्हणजे काय तर मिठाई. आणि अशीच मिठाई खरेदी करायला मी आले. किती छान छान आकर्षक सजावटीतली विविध रंगातली मिठाई आहे. नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना. मलाही सुटतंय आणि तुम्हाला खरं सांगू, मला थोडीशी भीती वाटते. काय आहे, इथे उभ्या उभ्या जर नुसती मिठाई बघूनच मला डायबिटीज सुद्धा होऊ शकतो, अशी मला एक भीती वाटते. मी इथे आल्या मी एक गोष्ट वाचली. ते इथे लिहिलेलं आहे, नो मिल्क स्वीट्स आणि नो मावा स्वीट्स. यामुळे मी जरा थोडीशी चक्रावले. तर मला तुम्ही सांगा, एवढ्या मिठाई दूध आणि माव्याशिवाय मी तरी म्हणजे एक्सपेक्ट नाही करू शकत. तुम्ही मला सांगा, याच्यात तुम्ही काय काय वापरलं आणि तुमची खास मिठाई कोणती स्पेशल? यामध्ये जी व्हरायटी आहे टोटली ड्रायफ्रूट पासून बनवली. याचा बेस आहे कॅश्यू आहे, पिस्ता आहे, बदाम आहे, अंजीर आहे, त्याच्यापासून बनवलेले आहे. आणि प्रत्येकाचा टेस्ट याच्यात वेगळा येणार तुम्हाला. नॉर्मली जसं तुम्हाला या सेम व्हरायटी बघायला मिळतील, पण त्याच्यामध्ये कसं माव्याची स्टफिंग केलेली असते आणि तुम्ही 5-6 आयटम खाल्ले तरी सेम टेस्ट येणार. तर आमच्या इथे तुम्हाला तसं नाही, प्रत्येक आयटमचा टेस्ट वेगळा आहे. मी तुम्हाला 1-2 व्हरायटी दाखवतो टेस्ट करायला, तुम्हाला कल्पना येईल काय आहे. ओके. आता ही आमची आहे, तुम्हाला देतो मी काजू बटरस्कॉचची स्वीट आहे. बरं, ही तुम्ही टेस्ट करा. त्याचं आउटर कोटिंग आहे कॅश्यूचं. तुम्ही पाहिलं का किती सुंदर आणि आकर्षक मिठाई आहे. चांदीचं वर्क आहे त्याला. आणि मला वाटतं हे केशर आणि पिस्ता सुद्धा आहे. आपण टेस्ट करून बघूया. तुम्ही खाणार? तुमच्याऐवजी मीच खाऊन बघते. अप्रतिम, सुपर्ब. तुम्ही इथे या आणि नक्की खरेदी करा. मी तुम्हाला सांगते, गॅरंटी मस्त मिठाई आहे, खूप छान. अजून ही एक आमची एक नवीन या वर्षाची मिठाई आहे, गुलदस्ता म्हणून. इट्स लाईक स्मॉल बुके. ओके. ते म्हणतात तसं की हा बुके आहे. तुम्ही बघा, हे फुल आहे मला वाटतं, बरोबर? खरंच खूप छान आहे. आणि इतकी छान व्हरायटी मी पहिल्यांदा पाहते. वेगवेगळ्या नुसतं बुकेच नाही, स्ट्रॉबेरी आहेत, मला वाटतं सूर्यचंद्र सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान गुलाबाच्या शेपमध्ये आहेत इथे. हा, गुलाबाच्या शेपमध्ये पण मिठाई आहे. पहिले आपण ही वेगवेगळी फुलं आधी एकत्र खाऊन पाहूया कशी लागतात. सुपर. मी खरं सांगू का, आता कॅमेरा रोल आहे म्हणून मी सगळी नाही खाऊ शकत, कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण ही मिठाई मला खरंच सोडवत नाही. मी गोड अजिबात खात नाही, पण मला खरंच मनापासून खूप आवडले. मला बोलताही येत नाही, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता. हे बघा, हे एक आमचे 2 नवीन प्रकार आहेत. हे आहे बदाम बर्गर म्हणून नाव आहे याचं. हे बेक केलेलं आहे ओव्हन मध्ये. आणि हे आहे बदाम स्क्वेअर. बरं, तुम्हाला माहिती असेल जसं फास्ट फूड खाऊन आपल्या सगळ्यांच्या तब्येती सुटतात, बर्गर खाऊन सगळ्यांच्या तब्येती सुटतात, पण हे असं बर्गर आहे ज्याने तुम्हाला काय म्हणू आपण एनर्जीज मिळणार आहे आणि कॅलरीज मिळणार नाहीत, म्हणजे तुमची तब्येत सुटणार नाही. हे श्रीमंत खाद्य आहे. सगळे ड्रायफ्रुट्स याच्यात आहेत. आपण खाऊन बघूया. श्रीमंत खाद्य असलेलं बर्गर. हा,
मिठाई व्यतिरिक्त आपण चॉकलेट्स देतो, आजकाल कुकीजही देतात, बरंच काय काय देतो. पण आपले पारंपरिक मिठाई विसरून आपल्याला कसं चालेल. चला इथे बऱ्याच आपल्या आवडत्या मिठाई आहेत, जसं कंदी पेढा आहे, धारवाडी पेढा आहे, पिस्ता पेढा आहे, केशर पेढा आहे. आपण विचारूया त्याबद्दल. मला सांगा तुमच्या या दुकानातली स्पेशल पेढा कोणता. पेढ्यामध्ये आमचा स्पेशल कंदी पेढा आहे. कंदी पेढा प्युअर दुधाचा आहे, हा सुद्धा मावायचा नाहीये. ओके. मला मी याच्यातले 2 प्रकार दाखवतो, पेढ्यामध्ये आणि प्लस बर्फीमध्ये. हा आहे आपला कंदी पेढा प्युअर दुधाचा बनवलेला. आणि तुम्हाला आमची बर्फीची एक स्पेशालिटी सांगतो, ही आहे दुधाची बर्फी. नॉर्मली जी कलाकंद आपण बोलतो किंवा मलाई बर्फी बोलतो ती माव्याची बनते, तर आमची ही बर्फी आहे स्पेशल दुधापासून बनली आहे. तुम्ही एका ट्रे मध्ये जरी थोडं लक्ष दिलं तरी दूधचं लेअर करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि ती सॉफ्ट पण आहे, म्हणजे छान. आता आपण मिठाई तर पाहिली, आता वळूया चॉकलेट्सकडे. चला. तुम्ही बघू शकाल की किती आकर्षक रीतीने याचं पॅकेजिंग केलेलं आहे. कलरफुल चॉकलेट कव्हर्स आणि हे वेताचं छोटंसं स्टँड, हे खरंच खूप छान आहे. तुम्ही कधीही घेऊ शकता. तुमच्या गर्लफ्रेंडला तुम्ही देऊ शकता, तुमच्या पप्पांना, तुमच्या मम्मीला आणि तुमच्या भाऊ बहिणीला सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर मी सहज एक कटाक्ष टाकला म्हणून सांगते. मला इथले मिठाई बॉक्सेस पण जाम आवडलेत. बघा किती सुंदर आकर्षक रीतीने याचं पॅकिंग केलेलं आहे. आणि फक्त चौकोनी असा पारंपरिक आकार इथे नाहीये, वेगवेगळ्या आकाराचे पण पॅकिंग केलंय. याला तुम्ही कव्हरच लावलं पाहिजे, स्टिकर घालून दिलं पाहिजे असं काही नाही. याच्याबरोबर फक्त एक ग्रीटिंग कार्ड आणि एक फूल, बस तुमची भेट वस्तू तयार झाली असं मला वाटतं. चॉकलेट्स तर झालेच, पण या वर्षीची दिवाळी आपण काहीतरी वेगळी करणार आहोत. म्हणजे मी वेगळी करणार आहे, कारण चॉकलेट्स मिठाई तुम्ही म्हणाल हे काय, तुम्ही आम्हाला काय म्हणतात जाड करण्याच्या मागे लागलात का किंवा काय, तर असं नाही. या वेळेसची दिवाळी आपण जरा हेल्दी दिवाळी करूया. आपण भेटवस्तू देताना चॉकलेट्स मिठाई या व्यतिरिक्त ड्रायफ्रुट्स देऊया. हे बघा किती सुंदर आहे, म्हणजे आपण नेहमी पाहतो तसं नाही. याच्यात जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही बघू शकता. अंजीर आहे, खजूर आहे, ॲप्रिकॉट आहे आणि सगळंच आहे. सगळं असण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, याचं पॅकिंग खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हे कुणी घ्यायला नाही म्हणणार नाही ऑफकोर्स. आणि मला काय वाटतं माहितीये का, हे तुम्ही एखाद्याला दिलं तर तो त्याचं म्हणून दुसऱ्याला पण देऊ शकेल, इतकं सुंदर आहे. आता आपला पॅकेजिंगचा विषय निघाला म्हणून मी म्हणते की भेटवस्तू द्यायची ती जरा आकर्षक असली पाहिजे. तुमचं इम्प्रेशन त्यावर ठरलेलं असतं नाही का. तर असंच मी या दुकानात आल्यावर मी नजर टाकली तर मला इथे खूप छान छान पॅकिंग असलेले गिफ्ट्स मला दिसले. त्यातलं हे एक जे मला खूप आवडलं. यात काय आपण बघूया. क्या बात आहे. यात आहेत ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट्स. किती छोटंसं आटोपशीर आणि सुंदर आहे. तुम्ही बघा मोराचं डिझाईन असलेलं हे काय म्हणू आपण, हा बॉक्स हा काय फक्त म्हणजे भेटवस्तू देऊन खाऊन पिऊन झाल्यावर टाकून देण्यासारखा नाही. याचा तुम्ही मेकअप बॉक्स म्हणून सुद्धा उपयोग करू शकता, काही करू शकता. पण मला हा खूप आवडलाय कारण हा खूप पारंपरिक दिसतो आणि सुंदर दिसतो. आता तुम्हाला मी मिठाई दाखवली, चॉकलेट्स दाखवले, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता, गिफ्ट म्हणून देऊ शकता. पण मी खरेदी करायला आले तेव्हा मी काय खरेदी केले हे मी तुम्हाला दाखवते. चॉकलेट्स मिठाई या गोष्टी आपण प्रत्येक जण देतो, पण या वेळेसची दिवाळी मी जरा हेल्दी दिवाळी करणार आहे. मी ड्रायफ्रूट